नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार. आज मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधणार आहोत आमचे मित्र पत्रकार संपादक श्री भगवान वानखेडे यांच्याशी. नमस्कार. श्री भगवान वानखेडे हे मागील बरेच दिवस पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. वानखेडे साहेब, प्रथमतः तुम्हाला पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. वानखेडे साहेब, मागील बरेच वर्ष आपण या संघटनेच्या माध्यमातून काम करत आहात, परंतु तुमच्या पत्रकारितेची सुरुवात जे केव्हा झाली आणि या संघटनेच्या माध्यमातून तुमचं काम काय सुरू आहे याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. 1996-97ला मी पत्रकारितेत आलो. पंढरपूरच्या नाथ चौकामध्ये रमेश जहागीरदार म्हणून एक ज्येष्ठ पत्रकार होते. त्यांनी दैनिक चक्रभेद नावाचं एक दैनिक चालू केलं होतं. मग माझे एक मित्र नारायण क्षीरसागर म्हणून होते, त्यांनी मला त्यांच्याकडे जॉईन केलं. अगदी ऑफिसची स्वच्छता करण्यापासून माझी सुरुवात झाली. दैनिक चक्रभेदमध्ये मी सुरुवात केली माझी. त्यानंतर मी बरेच वर्षे दैनिक चक्रभेदच्या बातम्या बनवण्यापासून ते जाहिरातीचं संकलन करण्यापासून ती जाहिरात वसुली करण्यापर्यंत सर्व काही कामं मी केली. त्यानंतर मी माझं स्वतःचं साप्ताहिक 2000मध्ये चालू केलं. बुलंद नेता या नावानं मी माझं पहिलं साप्ताहिक काढलं. परंतु मी साप्ताहिक चालू केलं ते असं होतं, त्याचं स्वरूप साप्ताहिकाचं नव्हतं. त्याचा आकार जो आहे तो दैनिकाच्या आकारातलं पहिलं साप्ताहिक मी पंढरपूरमधून बुलंद नेता या नावानं चालू केलं. ती साप्ताहिक मी बरेच वर्ष चालवलं. त्या साप्ताहिकाच्या माध्यमातून मी पंढरपुरातील त्या काळातली हॅलो पंढरी नावाची मोठी टेलिफोन डिरेक्टरी काढली. हो, त्यावेळेस ते कारण पत्रकारितेमध्ये जे आर्थिक जी साधन आहे तो जाहिरातीचा आहे. जाहिराती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले पाहिजे. तर त्या दृष्टीनं मी वास्तू नव्या युगाची ही बांधकामाचा विशेषांक काढला. त्याच्यामध्ये पंढरपूर शहरातले जी इंजिनियर्स लोक आहेत, आर्किटेक्ट लोक आहेत, त्या सर्वांची माहिती मी संकलित केली. त्यांच्या जाहिरातीचं आणि त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा त्या पुस्तकामध्ये मी घेतला. वास्तू नव्या युगाची ह्या अशा म्हणजे रंगीत स्वरूपाचा पुस्तक स्वरूपातला विशेषांक मी सलग 2 वेळा काढला. त्याच्यानंतर मी हॅलो पंढरी काढली टेलिफोन डिरेक्टरी. त्यानंतर दिवाळी अंक तर सर्वच काढतात, मी पण काढत होतो. त्यानंतर आषाढी अंक सर्वच काढतात, मी पण काढत होतो. पण त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य सेवा म्हणून पंढरी आरोग्य सेवा म्हणून मी काही विशेषांक काढले. त्याच्यामध्ये पंढरपूर शहरातले त्या काळातले डॉक्टर जी उच्च पद्धतीचे शिक्षण घेतलेले काही डॉक्टर मंडळी होते. त्याच्यामध्ये डॉक्टर शाह असतील, बोरावके असतील, डॉक्टर टकले असतील, डॉक्टर काणे असतील, अशा अनेक डॉक्टरांच्या जाहिराती आणि त्यांच्या मुलाखती मी त्या काळामध्ये विशेषांकाच्या स्वरूपामध्ये 2-3 वेळा वेगवेगळे पुस्तकं काढले आरोग्य सेवेची. त्यानंतर मी टाकळी रोडचे वसंतकाका कुलकर्णी यांच्यासोबत धन्वंतरी दूत नावाचं एक मासिक चालू केलं, म्हणजे बुलंद नेत्याला जोडूनच. ती मासिक पण मी बरेच वर्ष चालवलं. त्यामार्फत मग डॉक्टरांच्या पूर्ण आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या डॉक्टरांच्या मुलाखती वगैरे धन्वंतरी दूतचं ते मासिक रीतसर RNI रजिस्टर वगैरे काढून अजून सुद्धा ती मासिक माझं चालू आहे. त्याच्यानंतर बरेच वर्षे या क्षेत्रात काम करत असताना स्पर्धा वाढल्या. काही दैनिकांनी मी जसे विशेषांक काढत होतो, उदाहरणार्थ मी आरोग्य सेवा पुरवणी काढायचो, तर काही दैनिकांनी त्या पद्धतीनं डॉक्टरांच्या पुरवण्या थोड्या सुरू केल्या. त्यानंतर बांधकाम विशेषांक मी काढले होते, त्या संदर्भात दैनिकांनी त्यानंतर सुरुवात केली. त्यामुळं आर्थिकच्या बाबतीमध्ये स्पर्धा वाढली आणि साप्ताहिकांची संख्या पण वाढत गेली. त्यानंतर 2014मध्ये उस्मानाबाद लाईव्ह नावाचं एक मी यूट्यूब चॅनल बघितलं. मग मी विचार केला की अशा पद्धतीचं चॅनल आपण पंढरपूरमध्ये का चालू करू. मग त्याचे साक्षीदार तुम्ही स्वतः आहात. आपले मित्र राजेंद्र भोसले, तुम्ही आपण तुमच्याच या ठिकाणी चर्चा केली आणि त्यानुसार मग पंढरपूर लाईव्ह या नावानं आपण सोलापूर जिल्ह्यातलं पहिलं यूट्यूब चॅनल सुरू केलं. त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. मग त्या काळामध्ये सुरुवातीला यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आमची बरीचशी पत्रकार मंडळी म्हणायची की काय चालणार नाही वगैरे वगैरे.
पण मी हा, माझ्या नवीन होतं त्यावेळेस. नवीन होतं त्यावेळेस लिंक काय ही लोकांना माहीत नव्हतं. तर त्यावेळेस व्हॉट्सअपला वगैरे शेअर करताना ती निळ्या रंगाच्या लिंकला क्लिक करा असं मला टाकावं लागायचं व्हॉट्सअपला. असो, त्यानंतर यूट्यूब चॅनलला माझ्या चांगला वेग घेतला. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाहिराती, मुलाखती आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नव्या पर्वाला पंढरपूरमधून मी सुरुवात केली. पण त्याच्या पण अगोदर थोडंसं राहिलं सांगायचं की तरुण भारतच्या मीडियाची वृत्तवेध नावाची एक वृत्तवाहिनी होती सोलापूर जिल्ह्यातली. त्या वृत्तवाहिनीचा मी अनुभव घेतला होता इलेक्ट्रॉनिकच्या मीडियाचा. त्यानंतर इन न्यूज म्हणून केबल नेटवर्क, त्याला पण मी काय अनुभव घेतला होता. आणि त्यानंतर आता नगरपालिकेच्या निवडणुका ज्या मागच्या झालेल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये बी न्यूज नावाचं एक चॅनल, आमचे डॉक्टर रणदिवे म्हणून मित्र आहेत, ते संपादक होते. त्या बी न्यूज चॅनलला, ती केबल नेटवर्कच होतं, त्या चॅनलवर मी पंढरपूर शहरातल्या जेवढे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते, साधनाताई भोसले होत्या, संतोष भाऊ नेत्रा होते, त्यानंतर रोंगे सर होते, त्यानंतर आपले युवराज दादा पाटील होते, या सर्वांच्या मुलाखती मी माझ्या त्या स्टुडिओमध्ये घेतल्या होत्या. आणि विशेष म्हणजे वैशिष्ट्य असं झालं त्यावेळेस की मुलाखत घेणारा मी होतो आणि समोर प्रत्येक विरोधक होते. पंढरपूर शहरामध्ये त्यावेळेस ते फ्लेक्स फिरायच्या गाड्या, त्या गाड्यावर मुलाखत घेणारा मी असायचो आणि मुलाखत देणारे ती अशा पद्धतीचं एक मजेदार स्वरूप त्या निवडणूक काळामध्ये आलं होतं. त्यामुळे माझा आत्मविश्वास पण वाढला आणि ते जी प्रेक्षक आणि ती जी दर्शक माझे जोडले गेले ती मला माझ्या यूट्यूब चॅनलला कायमस्वरूपी जोडले गेले. माझा आत्मविश्वास वाढला. मग त्यामुळं मी यूट्यूब काही सोडलं नाही. त्याच्याबरोबरीनं मी माझं पंढरपूर लाईव्ह नावाचं वेब पोर्टल पण सुरू केलं. कारण हाडातच माझ्या लेखणीची पत्रकारिता ती वरपांगी वाटायला लागलं, काय काय गोष्टीला ती नको वाटायला लागलं ती. मग त्याला जोडीला मी माझं वेब पोर्टल चालू केलं आणि माझी ती लेखणीची ताण आहे ती ताण मी त्या वेब पोर्टलच्या माध्यमातून भागवायला लागलो. त्यानंतर त्याच्या जोडीने मी दैनिक दामाजी एक्सप्रेसला पण काम केलं पंढरपूरमध्ये. आता सध्या पंढरपूर लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनल आणि वेब पोर्टल माझं चालू आहे. तर एकंदरीत प्रिंट मीडियापासून इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे असा तुमचा प्रवास आहे. नुसता प्रवास आहे असं नाही, तर तुमचा अनुभवसुद्धा साधारणतः 25 वर्ष तुमचा अनुभव आहे. मग या 25 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही प्रिंट मीडिया पाहिला, इलेक्ट्रॉनिक मीडिया, विशेषतः यूट्यूब आणि त्यानंतर वेब पोर्टल. मग ह्या सर्व कामामध्ये तो अनुभव कसा होता की काम सोपं कोणतं होतं? प्रिंट मीडियाचं काम सोपं होतं का हे काम सोपं होतं? किंवा प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये काय तफावत आहे जी तुम्हाला जाणवली ती आमच्या दर्शकांना सांगा. तफावत असं काही नाही. तुम्ही जर कष्टाची तयारी ठेवली तर कुठलंच काम तुम्हाला अवघड जात नाही. आणि काम करताना कष्टाला जोड प्रामाणिकपणाची पण पाहिजे. आणि पत्रकारितेचा मूळ गाभा जो आहे तो तुमच्या कष्टाला जोड देण्यासाठी तुमचा प्रामाणिकपणा 100% पत्रकारितेमध्ये तुम्ही वापरला पाहिजे. तुम्हाला चांगलं पत्रकार म्हणून घ्यायचंय का वाईट पत्रकार म्हणून घ्यायचंय ही तुमच्या हातात असते. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल तर लोक तुम्हाला चांगलंच म्हणतात आणि तुम्हाला प्रत्येक हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात परमेश्वर यश देते, ह्याचा मला अनुभव आहे. आता तुम्हाला माझा काही महत्त्वाचा म्हणजे माझा प्रामाणिकपणा कसा कामाला आला ती तुम्हाला सांगतो. मी पत्रकारिता करताना पंढरपूर लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून पंढरपूर लाईव्ह सोशल फाउंडेशन नावाची एक संस्था काढली. ती संस्था का अशी आमची मित्रमंडळी वगैरे बरेचसे एकत्र आलो आम्ही आणि आम्ही ठरवलं की एक पंढरपूरमध्ये सामाजिक कार्यासाठी एखादी संस्था पण काढली. त्या काळामध्ये माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती. पूर्ण माझं स्रोत बंद झालेलं होतं. काय करायचं काय नाही हे सुचत नव्हतं. मग काही मित्रांच्या ह्याच्यामध्ये बोलण्यात आलं की तुम्ही पत्रकारितेला जोडीला काहीतरी वेगळं पण करा. मग वेगळं करा म्हणजे काय करा? आता प्रत्येक गोष्ट आपण लोकांना मुलाखतीला बोलवू शकतो, त्यांचे बातम्या प्रसिद्ध करू शकतो किंवा जाहिराती मागू शकतो. पण आर्थिक अडचण एवढी मोठी होती की त्यातून मला मार्गच काढता येतो. मग ही मंडळी एकत्र आली. ह्या मंडळीनं माझ्यातले गट्स ओळखून मला सांगितलं की तुम्ही राज्यस्तरीय एखादा पुरस्कार घोषित करा. पंढरी गौरव नावाचा मी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आपल्या रकुमाई सभागृहामध्ये घेतला. त्यावेळेस सर्वप्रथम दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक
भगरे सर यांनी मला सपोर्ट केला. दिगंबर बगरे सरांनी बगरे सरांनी मला त्यांच्या दैनिकाचा पंढरपूरचा व्यवस्थापक म्हणून म्हणजे विभागीय संपादक म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या कार्यालयात मी काम केलं. ती काम करत असताना त्यांच्या वर्धापन दिनानिमित्तच पहिला कार्यक्रम आम्ही तो घेतला, पंढरी गौरव राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा. त्या सोहळ्यासाठी आणि त्यावेळेस मला पण तुम्ही पुरस्कार दिला. तुम्हालाही दिलेला. पंढरपूर शहरातल्या बऱ्याच जणांना म्हणजे एकूण 150 पुरस्कार मी ठेवले होते. तर ती पुरस्कार एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लोकांनी. आणि त्या पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज कलाकार आहेत अशोक शिंदे सरांना मी आमंत्रित केलं होतं. आपल्या पंढरपुरातले ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडगे सर यांच्या ओळखीनं त्यांना पंढरपुरात आणणं सुखकर झालं. आणि रखुमाई सभागृहामध्ये खूप मोठा कार्यक्रम मी घेतला. त्या कार्यक्रमाला पंढरपुरातले सर्व अधिकारी, सर्व राजकीय नेते, सर्व मंडळी आली होती. त्याच्यानंतर मला जाणवायला लागलं की नुसती पत्रकारिता करून उपयोग नाही, त्याच्या जोडीला आपण असं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून मी त्यातून सावरल्यानंतर पुन्हा मी असं ठरवलं की समाजातले काही वंचित शोषित घटक आहेत, जे निराधार आहेत, त्यांनाही आपण काहीतरी करावं. पहिला वर्धापन दिन मी पंढरपूर लाईव्हचा घेतला, रखुमाई सभागृहामध्येच घेतला. प्रांताधिकारी सचिन डोले सर, आपले पिंगडे साहेब DYSP होते, साधनाताई भोसले नगराध्यक्षा, या सर्वांच्या उपस्थित पंढरपुरातली दिग्गज मंडळी, राजगोपू पाटील होते, कल्याणराव काळे होते, सुनीत्राताई पवार होत्या. असे सर्व लोकांच्या म्हणजे ज्येष्ठ लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मी घेतला. आणि मला बऱ्याच वर्षापासून माझ्या आईवडिलांचं काय कुठेतरी सन्मान व्हावा असं वाटत होतं. त्या कार्यक्रमामध्ये या सर्व मंडळींच्या हस्ते माझ्या आईवडिलांचा नागरिक सत्कार पंढरपूरमध्ये मला करता आला. छान गोष्ट आहे. आणि त्याच कार्यक्रमामध्ये आमचे जयंत नायगुडे सर इंदापूरचे नर्सिंग कॉलेज चालवतात इंदापूरमध्ये, त्यांच्यासारखा एक चांगला मित्र मला भेटला. आणि अशी बरीचशी मंडळी मला जोडली गेली. आणि या मंडळीच्या सहकार्यातून आज जो भगवान वानखेडे आहे तो माझ्या कष्टानंच नाही तर तुमच्यासारखे मित्र, अशी काही ज्येष्ठ मंडळी, या सर्वांच्या प्रयत्नातून, सर्वांच्या मदतीतून आज जो काही भगवान वानखेडे आहे तो तुमच्यासमोर उभा आहे. भगवानराव, पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र या संघटनेचे तुम्ही पश्चिम महाराष्ट्र म्हणून काम करता, परंतु तुमचा या संघटनेमध्ये प्रवेश कसा झाला किंवा मग तुमचं पद हळूहळू मोठं कसं होत गेलं, याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. तसं मी पंढरपुरातल्या स्थानिक पत्रकार संघामध्ये होतो, बरेचसं काम केलं पत्रकारांच्या हितासाठी. पहिल्यापासूनच मी स्वतःच संघर्षातून पुढे आल्यामुळं पत्रकारांच्या हितासाठी काहीतरी करावं, आपल्या बांधवांसाठी काहीतरी करावं अशी तळमळ पूर्वीपासूनच मला होती आणि अगोदर पण होती. तर आमचे पुण्याचे एक पत्रकार आहेत लोकमतचे, अनिल चौधरी सर म्हणून आहेत. त्यांचं माझं बऱ्याच वर्षापासूनचे चांगले संबंध होते. त्यांनी मला सुचवलं की राज्य पातळीवरची एक संघटना आहे पत्रकार संरक्षण समिती, त्याचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सर म्हणून आहेत, यवतमाळचे. हां, विनोद पत्रे सरांनी एक माझ्या पद्धतीनेच त्यांची तळमळ असलेलं मला त्यानंतर ओळख झाल्यानंतर आढळून आलं. विनोद पत्रे सरांनी माझ्यावर पंढरपूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी 2018 मध्ये दिली. पत्रकार संरक्षण समितीचा पंढरपूर शहराध्यक्ष म्हणून मी 2018ला सुरुवात केली. काम अतिशय म्हणजे मी म्हणणार नाही चांगलं, पण बरेच जण म्हणले की बाबा काम चांगलं आहे. आमच्या फादरवाडीमधले बरेचसे लोक म्हणले की माणूस प्रामाणिक आहे, काम कष्टाळू आहे आणि संघटन पण चांगलं आहे आणि यांना पुढची जबाबदारी द्या. त्यानंतर मला त्यांनी सोलापूर जिल्हाध्यक्षाची जबाबदारी दिली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रपदी निवड केली. ती आजताग आहे, पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी मी कायम आहे. या संघटनेच्या माध्यमातून मला खरं काम करायची संधी मिळाली कोरोना काळामध्ये. कोरोना काळामध्ये बऱ्याच जणांचे आर्थिक प्रॉब्लेम सुरू झाले, व्यवसाय ठप्प झाले. ते जागतिक संकट होतं, जागतिक संकट होतं आणि अतिशय मी जवळून बघितलं की माणुसकी जपण्याची परिस्थिती त्या काळात राहिलेली नव्हती. परंतु काही सामाजिक संघटनांनी त्यांचा जो वसा आहे तो जिवंत ठेवला होता. मग पत्रकारांसाठी कोण पुढे पत्रकारांसाठी कोणीतरी पुढे आलं पाहिजे असं वाटलं आणि मी आमच्या संघटनेच्या माध्यमातून पंढरपुरातील काही दातृत्व असणारे काही जे मंडळी आहेत, काही दानशूर लोक आहेत, त्यांचे सहकार्य घेऊन मी कोरोना काळात आमच्या संघटनेतल्या प्रत्येक पत्रकाराच्या घरी घरपोच जी काही किराणा लागणार होता ती दर महिन्याला घरपोच जीवनावश्यक वस्तूचे किट
दर महिन्याला मी पोच करू शकलो, ही मोठं काम मी कोरोना काळामध्ये केलं, म्हणजे संघटनेच्या माध्यमातून. संघटनेच्या माध्यमातून. आणि त्याच्याच जोडीला अजून एक सांगायचं राहिलं, दरवर्षी दिवाळीला पंढरपूरच्या वाळवंटामधील जे निराधार वंचित लोक आहेत वाळवंटामध्ये, ह्या लोकांना दरवर्षी आपण दिवाळीनिमित्त अतिशय उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ, फराळाचे पदार्थ, दिवाळीचं फराळाचे पदार्थ आम्ही पुरवतोय. त्यासाठी मला आमचे पुण्याचे एक उद्योजक मित्र आहेत सुनील गोरे सर, त्यांचं सहकार्य लाभलं आणि स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या उपस्थितीमध्ये या कामाची मी सुरुवात केली होती. आजपर्यंत सुरू आहे, अजून सुरू आहे. त्या काळात आमचे विजयकुमार गायकवाड म्हणून एक आमचे उपसंपादक आहेत, त्यांचंही सहकार्य लाभलं. पंढरपूर शहरातले समाजसेवक ओंकार बसवंती, त्यांचंही सहकार्य लाभलं आणि तुम्ही पण त्याचे साक्षीदार आहात. एक समाजसेवेची तळमळ, पत्रकारांसाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि त्याचसोबत तरुण पिढी जी या क्षेत्रात येते, ती पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो की या क्षेत्रात येणाऱ्या तरुण पिढीसाठीही पत्रकारांच्या मला काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे आणि त्यासाठी मी भविष्यकाळात निश्चितच प्रयत्न करेन. भगवानराव, मागील 25 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करता, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आणि आम्ही तुमची धावपळ बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं जाणं असतं, त्याचबरोबर वेगवेगळ्या लोकांना तुमचं भेटणं असतं. मग या सर्व धावपळीमध्ये तुम्हाला अशी कोणती गोष्ट जाणवली का की जी आपल्या पंढरपूर परिसरामध्ये करणं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला पंढरपुरातल्या सुधारण्याबद्दल काय अपेक्षित आहे हे थोडक्यात आम्हाला सांगा. पंढरपुरामध्ये बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेले तेच प्रश्न आहेत, ही सर्वसामान्य जनतेलाही माहीत आहे. फक्त खंत एवढीच आहे की त्याबद्दल सामान्य माणसातून उठाव होताना दिसत नाही. आता आमच्या बऱ्याचशा पत्रकारांनी या समस्या मांडलेल्या आहेत. परवाच अभिजित पाटलांनी एक पत्रकारांचीच मुलाखत घेतली पत्रकार दिनाच्या निमित्ताने, त्यावेळेस आमचे बरेचसे ज्येष्ठ पत्रकारांनी या समस्या सांगितल्या. तर त्या समस्या सर्वप्रथम पंढरपुरातील रस्ते, अतिशय वाईट अवस्था आहे रस्त्याची, बऱ्याच वर्षापासून आहे. एक खूप मोठं महाराष्ट्राची आध्यात्मिक नगरी आहे पंढरपूर. या पंढरपूरचं देखणेपण कसं पाहिजे, बाकीचे तीर्थक्षेत्र बघा आणि पंढरपूरचं बघा. पंढरपूर सोडा, इथलं जवळच इंदापूर आहे, पुणे जिल्ह्यातलं. इंदापूरमध्ये मी वारंवार जात असतो, ती बघतो मी तिथं इंदापूरचं सुशोभीकरण वगैरे. पण पंढरपूरचं त्या मानानं अतिशय वाईट अवस्था आहे. चौकांचे अवस्था तर वाईट आहे सगळ्या. आल्या आल्या आपला जो इथं KBP, तुमच्या ऑफिसच्या जवळच KBP चौक आहे. जेव्हा वारकरी भाविक येतात, पुणे रोडला पहिला चौक आहे पंढरपुरातला, इजबावी नंतरचा क्रांतिशिवाय नाना पाटील चौक. ह्या चौकाची तुम्ही बघा, सुशोभीकरण जर केलं तर किती छान दिसेल. त्याचं सुशोभीकरण गेल्या बऱ्याच वर्षापासून नाही. मी जेव्हा बी न्यूजला होतो तेव्हापासून मी त्या बातम्या लावल्या. पंढरपूर शहरातला तो जो रस्ता आहे दुभाजक जो झालेला आहे इसबावीपासून ते या चौकापर्यंत, त्याच्या पण आम्ही बातम्या लावून तो रस्ता दुभाजक केला. स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी त्या ठिकाणचे अपघात टाळण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन गतिरोधक बनवले, त्यामुळे तिथले अपघात टळले. परंतु त्या जोडीनं पंढरपूर शहरातील जी रस्ते आहेत, रस्त्याची अवस्था आहे, पंढरपूर शहरातल्या उपनगराची स्वच्छता आहे, नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता होत नाही. सामान्य नागरिकांकडून नगरपालिका कर घेते. नगरपालिकेनं त्या कराच्या मोबदल्यामध्ये पंढरपूर शहरातल्या उपनगराची स्वच्छता केली पाहिजे. उपनगरामध्ये, तुम्ही पण उपनगरामध्ये राहताय, तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या भागामध्ये सफाई कर्मचारी येतात का? साधारणतः अधूनमधून त्यांचं असतात, नियमित कर्मचारी आले पाहिजे. आता मी इसबावी परिसरात राहिला आहे. माझ्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीगच्या ढीग खचाखच भरले तुम्हाला दिसून येते. तर अशी अस्वच्छता आहे. तेच प्रश्न आता काल पण मांडलेत बऱ्याच पत्रकार मित्रांनी. पंढरपूरच्या बगीचे बंद आहेत, तलावाची अवस्था ती आहे. पंढरपुरात कोट्यावधीचे निधी आले, त्याची विल्हेवाट यांनी व्यवस्थित लावलेली नाही आहे. रखडलेली पंतप्रधान आवास योजना आहे. निधी आलेला कुठं खर्च करायचा, कशासाठी करायचा, नागरिकांच्या सोयीसाठी करायचा का इतर कामासाठी, ह्याच्याबद्दल बराचसा उहापोह झालेला आहे. मला वाटतंय त्याबद्दल जास्त बोलणं काही योग्य ठरणार नाही. परंतु खरंच आहे, पंढरपूरकरांसाठी आवश्यक त्या ज्या पद्धतीनं शासन निधी देत आहे
आणि ज्या पद्धतीनं कर वसुली होते पंढरपूरकरांकडून, त्या पद्धतीनं पंढरपूरकरांसाठी दिलासादायक असं पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं आणि इथल्या स्थानिक नेते मंडळीच्या वतीनं काही होताना दिसत नाही. जेव्हापासून पंढरपूर नगर परिषदेवर प्रशासक म्हणून प्रशासक आलेला आहे, नगरसेवक नगराध्यक्ष यांचा काही त्यामध्ये रोल नाही. त्यामुळं बोलायचं कुणाला आणि सांगायचं कुणाला असाही प्रश्न आहे. परंतु मला वाटतंय हळूहळू चित्र बदलेल. पत्रकार दिनापासून बऱ्याचशा पत्रकार बांधवांनी या संदर्भातला आवाज बुलंद केलेला आहे, या संदर्भातला प्रश्न ऐरणीवर आणलेला आहे. आता सामान्य पंढरपूरकरांनी हा प्रश्न उचलून धरला आणि प्रशासनातील जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी जर मनावर घेतलं तरी प्रश्न सुटू शकतात. न सुटण्यासारखं असं काही नाही. तर भगवानराव, हे तुमचं एक सामाजिक अवलोकन, परंतु मागील बरेच वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करता. या क्षेत्रामध्ये काम करताना वेगवेगळे पत्रकार, संपादक, प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर यांच्याशी तुमचा संपर्क होता. मग या सर्व पत्रकारांच्या काही समस्या असतील ज्या तुम्हाला जाणवल्या असतील. मग या समस्या आणि त्या समस्यांचं निराकरण कसं करावं याविषयी तुमच्या मनामध्ये काय आहे का, तर ते आम्हाला सांगा. तर निराकरण म्हणजे पत्रकारांच्या अशा काही समस्या आहेत की त्या पत्रकार स्वतः व्यक्त होऊ शकत नाही. एक तर पत्रकारांना टापटीप राहावं लागतं, राहणीमान तसं ठेवावं लागतं. जी अर्थार्जन आहे पत्रकारितेच्या माध्यमातून ती झिरो आहे. जाहिराती मिळण्याचं प्रमाण अतिशय नगण्य झालेलं आहे. सोशल मीडियामुळे त्याचं प्रमाण घटलेलं आहे. सोशल मीडियामुळे घटलेले म्हणता येईल. आणि काय झालंय, पत्रकार त्यांच्या समस्या बोलून दाखवत नाहीत. हा खूप मोठा प्रॉब्लेम, दाखवताच येत नाहीत त्यांना. आणि माझा जर अनुभव असा आहे, थोडासा कटू अनुभव आहे. काही मंडळी चांगली आहेत, म्हणजे ज्यांना काहीतरी पत्रकारांच्या बद्दलही आपुलकी आहे, समाजाबद्दलही आपुलकी आहे, अशी काही मंडळी निश्चितच आहेत. त्यांचं सहकार्य जर सोडलं तर पत्रकारांना कोणताही आर्थिक स्रोत नाहीये. जाहिराती कमी झालेल्या आहेत. बऱ्याचशा दैनिकांनी स्टाफ कमी केलेला आहे. कोविड काळामध्ये कमी केलेला आहे. दैनिकांचा खप कमी झालेला आहे. दैनिकांची पानं सुद्धा कमी झालेली आहेत. त्याच्यामुळं निश्चितच पत्रकारांचं जे कौटुंबिक जीवन आहे ही पण असुरक्षिततेचं झालेलं आहे. माझ्या पाहणीत आलेलं आहे असं की, म्हणजे माझ्या अनुभवानुसार सांगतो, बरेचसे पत्रकार आज सुद्धा पंढरपूरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. आता मी सुद्धा पर्सनली भाड्याच्याच घरात राहतोय. मलाही बरेचसे अनुभव आहेत. जसं मी सांगितलं, बोलू शकत नाही तसं मी पण बोलू शकत नाही. परंतु आता सध्या हे क्षेत्र असं आहे, या क्षेत्राला एक ग्लॅमर आहे, एक वलय आहे. पंढरपूर शहरामध्ये वेगवेगळे मंत्री तीर्थक्षेत्र असल्यामुळे येतात. आमदार खासदार तर सातत्याने येतात, मंत्री येतात, अधिकारी येतात. या सर्वांच्या समोर थेट जाणारा घटक म्हणजे पत्रकार आहे. सहजासहजी या लोकांच्या समोर जाता येतं, त्यांच्याबरोबर बसून चहा पान करता येतं, त्यांच्याबरोबर फोटो काढता येतात. बरंच अशा पद्धतीचं आकर्षण असल्यामुळं बरेचशी तरुण पिढीतली तरुण आहेत आपली, ते या क्षेत्राकडे आकर्षित झाले. पूर्वी पत्रकारितेला कसं असायचं की तुम्हाला RNI रजिस्ट्रेशन साप्ताहिक असेल तर ते काढावं लागायचं, किंवा दैनिकात काम करायचं झालं तुम्हाला बातमी लिहिता आली पाहिजे, त्या बातमीचं नॉलेज पाहिजे, कशा पद्धतीने केली पाहिजे, तुमचं असं होतं. पण आता सुलभ झाले. पत्रकारितेत पदार्पण करणं यूट्यूब चॅनलमुळं आणि सोशल मीडियामुळं सुलभ झाले. पत्रकार सहजासहजी कुणीही येतो आणि पत्रकार होऊ शकतो. परंतु त्या जोडीला माझं सर्व या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुण पत्रकारांना एक नम्रतेची विनंती आहे. या क्षेत्रामध्ये तुमचं स्वागत आहे, तुम्ही या. परंतु ह्याच्या जोडीला तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी, अर्थार्जन होण्यासाठी या जोडीला तुम्ही कुठला तरी व्यवसाय पण ठेवला पाहिजे. पत्रकारिता करा. लोकसंख्या वाढलेली आहे, तशी पत्रकारांची संख्याही वाढणं अपेक्षितच आहे. पत्रकार वाढले पाहिजेत, समस्या मांडल्या पाहिजेत, पत्रकारांनी प्रसिद्धी दिली पाहिजे. वेगवेगळे घटक आहेत, प्रत्येकाला प्रसिद्धीची गरज आहे. परंतु पत्रकारांनी, तरुण पिढीने पत्रकारिता क्षेत्रात येताना पत्रकारितेच्या जोडीला एखादा व्यवसाय किंवा एखादी नोकरी ही करत करत पत्रकारिता करावी. कारण पत्रकारितेमध्ये अर्थार्जनाचं काहीही साधन नाही. जर तुम्हाला प्रामाणिकपणे पत्रकारिता करायची असेल तर, प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्यासाठी जर तुम्ही येणार असाल तर त्याच्या जोडीला तुमचा व्यवसाय किंवा
तुम्हाला एखादी नोकरी असणं अर्थार्जनासाठी अत्यंत गरजेचं आहे. तर भगवानराव, तुमचं मत आहे की पत्रकारिता हे व्रत आहे, छंद आहे, आवड आहे, परंतु याच्यातून पूर्णतः अर्थार्जन होत नाही. त्याकरिता आपला एक सहउद्योग पाहिजे किंवा सहनोकरी एखादी काहीतरी पाहिजे, ज्यायोगे आपला कुटुंबाचा आर्थिक भार कमी होऊन कुटुंबाचा चरितार्थ चालू शकेल. तर मंडळी, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर हे होते पत्रकार, लेखक, संपादक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री भगवान वानखेडे. मागील बऱ्याच वर्षापासून हे पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी काम करत आहेत. त्यांचं काम उत्तरोत्तर बहरत जावं आणि त्यांना सुयश मिळो, हीच या निमित्त त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद. थोडं बोलता शेवट मी खरं तर सोनार साहेब, आपण अनेक पत्रकारांच्या मुलाखती घेतल्या आणि आपल्याकडून प्रेरणा घेऊन अजून काही मुलाखती पंढरपूरमध्ये पत्रकारांच्या झाल्या. तर मला तुमच्याबद्दल थोडंसं तुमच्याच प्रेक्षकांना तुमच्या MS न्यूजच्या प्रेक्षकांना सांगायला अभिमान वाटतो मला की मंडळी, पंढरपूर शहरामध्ये ज्यांनी त्यांचा सर्व्हिसिंग सेंटरचा व्यवसाय सांभाळत साहित्याचा वसा घेतला, त्यांनी 12 प्रकारचे वेगवेगळं साहित्य पंढरपूरच्या नगरीमध्ये निर्मित केलं. स्वतःच्या लेखणीतून त्यांनी ते निर्माण केलं आणि त्यांचा रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये याचा रेकॉर्ड झाला. त्यामुळं ही पंढरपूरकरांसाठी खूप मोठा ठेवाच म्हणावं लागेल. आणि त्यांना आवडच अशी आहे की का लोकांशी संवाद साधायचा, त्यामुळे त्यांनी त्यानंतर साप्ताहिक पण चालू केलं. आता त्यांनी त्या जोडीला MS न्यूज नावाचं ही चॅनल पण सुरू केलेलं आहे. या चॅनलला मी शुभेच्छा देतो आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. आणि आता पत्रकारांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यांनी पंढरपूर शहरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, अगदी तो मानस आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींच्या मुलाखती घ्याव्या. लोकांना बोलतं केलं तर लोक बोलतात. त्यांच्या मनातलं काही जी खंत असते, खतखत असते, तीही रवी सोनार बरोबर अलगदरित्या बाहेर काढतात. ही या अगोदरच्या मुलाखतीमधून दिसून आले. दिवसेंदिवस तुमची अशीच प्रगती होत राहो ही श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो. आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या चॅनलच्या उत्कर्षासाठी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि या तुम्ही माझ्या घेतलेल्या मुलाखतीचा मी स्वतः शेवट करतो. धन्यवाद.